गाईज स्क्रीनवरती दोन सेंटेन्स दिसत आहेत. पहिलं सेंटेन्स आहे आय एम गोइंग टू द पार्क आणि दुसरं आय एम गोइंग फॉर अ वॉक. गाईज तुम्ही कधी विचार केला आहे का या दोन्ही सेंटेन्समध्ये नेमका डिफरन्स काय? पहिल्या सेंटेन्समध्ये गोइंग टूचा आपण यूज केला आहे आणि सेकंडवाल्या सेंटेन्समध्ये गोइंग फॉरचा यूज केला आहे. का केला आहे किंवा का करायचा हे तुम्हाला माहीत नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं क्लिअर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. गाईज गोइंग टू जे आहे दोन कंडिशनमध्ये गोइंग टूचा तुम्ही यूज करू शकता. त्यातली पहिली कंडिशन आहे जेव्हा तुम्ही किंवा एखादा सब्जेक्ट एखाद्या ठिकाणी जाणार आहे किंवा जाणार होता हे सांगायचं असतं त्यावेळेस ते तुम्ही गोइंग टूचा यूज करायचा आहे. त्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला बघा. सब्जेक्ट प्लस एम इज आर किंवा वॉज वर प्लस गोइंग टू प्लस प्लेस. जेव्हाही तुम्ही एखाद्या ठिकाणी म्हणजेच एखाद्या प्लेसवरती जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला या फॉर्म्युलेचा यूज करायचा आहे. आता एम इज आर आहे हे तुम्ही जेव्हा आता किंवा भविष्यात एखाद्या ठिकाणी जाणार आहात हे तुम्हाला सांगायचं आहे त्यावेळेस एम इज आरचा तुम्हाला यूज करायचा आहे म्हणजेच प्रेझेंटच्या सेंटेन्समध्ये. आणि ज्यावेळेस आणि वॉजवर जेव्हा भूतकाळात कुठेतरी जायचं होतं किंवा तुम्ही जाणार होतात हे तुम्हाला सांगायचं आहे त्यावेळेस तुम्हाला वॉजवरचा यूज करायचा आहे. क्लिअर झालं तुम्हाला? हे तर तुम्हाला आता क्लिअर झालं असेल. आता याचे काही एक्झाम्पल बघा. मी बाजारात जाणार आहे. एकदम तुम्हाला फॉर्म्युला वाईज सेंटेन्स बनवायचा आहे. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सेंटेन्सचा टेन्स कोणता आहे. प्रेझेंटचा असेल तर तुम्हाला एम इज आरचा यूज करा आणि पास्टचा असेल तर वॉज वरचा यूज करा. आता हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स आहे प्रेझेंटचं कारण जाणार आहे आला आहे म्हणजे हे प्रेझेंटच्या गोष्टी आहेत बरोबर. म्हणून इथे तुम्हाला एम इज आरचा यूज करायचा आहे. सेंटेन्स आय एम गोइंग टू द मार्केट. आय एम गोइंग टू द मार्केट. ते हॉस्पिटलला जाणार आहेत का? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये सुद्धा हाच फॉर्म्युलेचा यूज करायचा आहे आणि मी खूप व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे त्यावेळीच तुम्हाला ते सेंटेन्स बनवायचे आहेत. आर दे गोइंग टू द हॉस्पिटल. आर दे गोइंग टू द हॉस्पिटल. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण काय करतो हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा लिहितो नंतर सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर गोइंग टू आणि जिथे जायचं आहे ते. क्लिअर? मी मंदिरात जाणार होतो. मंदिरात जाणार होतो पास्टचं सेंटेन्स आहे वॉज वरचा यूज करा. आय वॉज गोइंग टू द टेम्पल. आय वॉज गोइंग टू द टेम्पल. तो ऑफिसला जाणार होता. ही वॉज गोइंग टू द ऑफिस. ही वॉज गोइंग टू द ऑफिस. दुकानात जाणार नव्हते. नेगेटिव्ह सेंटेन्स आहे पण कोणतं? पास्टचं नेगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून इथे तुम्हाला वॉज नॉट किंवा वर नॉट घ्यायचं आहे. गाईज वॉज आणि वर कधी यूज करायचं माहीत नसेल तर तुम्ही मागचे व्हिडिओ बघा तुम्हाला त्यात क्लिअर होईल. सी वॉज नॉट गोइंग टू द शॉप. सी वॉज नॉट गोइंग टू द शॉप. तू पार्टीला जाणार आहेस का? अगेन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवा मग. आर यू गोइंग टू द पार्टी. आर यू गोइंग टू द पार्टी. ही क्लिअर झाली फर्स्ट कंडिशन. आता सेकंड कंडिशन काय आहे बघा. सब्जेक्ट जाणार आहे किंवा जाणार होता हे सांगण्यासाठी सिंपल तुम्हाला गोइंग टूच्या नंतर एखाद्या प्लेसचं नाव लिहायचं आहे. ही पहिली कंडिशन. आता सेकंड कंडिशन बघा. जर गोइंग टूच्या नंतर एखादं वर्ब येत असेल. वर्ब म्हणजे ईट आहे, प्ले, रीड, स्टडी अशा प्रकारचे वर्ब म्हणजेच ॲक्शन येत असेल किंवा एखादं प्लॅन तुम्ही अगोदरच केलेला असेल बनवलेला असेल तुमचं इंटेन्शन तुमचा हेतू तिथे क्लिअर असेल तेव्हासुद्धा तुम्ही गोइंग टूचाच यूज करायचा आहे. फक्त त्याच्यानंतर गोइंग टूच्या नंतर तुम्हाला वर्बचं फर्स्ट फॉर्म लिहायचा आहे. क्लिअर? कारण इथे आपण पहिलं प्लेस लिहित होतो इथे तुम्हाला वर्ब लिहायचा आहे ॲक्शन लिहायची आहे. त्याचा फॉर्म्युला बघा. सब्जेक्ट प्लस एम इज आर किंवा वॉज वर प्लस गोइंग टू प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म.
जरी पास्टचं सेंटेन्स असलं तरी तुम्हाला वर्बचं फर्स्ट फॉर्म लिहायचं आहे. क्लिअर? एक्झाम्पल, मी आज रात्री अभ्यास करणार आहे. आता इथे बघा, तुमचं प्लॅनिंग आहे, फ्युचरबद्दल तुमचं प्लॅनिंग तुम्ही क्लिअर केलं आहे की मी आज रात्री अभ्यास करणार आहे. अभ्यास करणार आहे, अभ्यास करणे हे काय आहे? एक ॲक्शन आहे. तेव्हा गोईंग टूच्या नंतर तुम्हाला स्टडी याचं फर्स्ट फॉर्म लिहायचं आहे. सेंटेन्स, आय एम गोईंग टू स्टडी टू नाईट. आय एम गोईंग टू स्टडी टू नाईट. मी उद्या तिच्या मैत्रिणीकडे जाणार आहे. क्लिअर आहे तुमचं? सी इज गोइंग टू विजिट हर फ्रेंड टुमॉरो. सी इज गोइंग टू विजिट हर फ्रेंड टुमॉरो. मी जंक फूड खाणार नाही. नेगेटिव्ह सेंटेन्स आहे, प्रेझेंटचं आहे. नेगेटिव्ह सेंटेन्समध्ये मी तुम्हाला सांगितलं जेही हेल्पिंग वर्ब आहे त्याच्यासोबत तुम्हाला फक्त नॉट लावायचं आहे. बनवा मग. आय एम नॉट गोइंग टू ईट जंक फूड. आय एम नॉट गोइंग टू ईट जंक फूड. आम्ही नवीन कार खरेदी करणार आहोत. वी आर गोइंग टू बाय अ न्यू कार. वी आर गोइंग टू बाय अ न्यू कार. इथे लक्षात आलं तुम्हाला? इथेपर्यंत क्लिअर झालं? गोइंग टूच्या नंतर जर प्लेस आलं तर समजायचं आहे की तुम्ही जाणार आहात किंवा जायचं आहे. आणि गोइंग टूच्या नंतर वर्ब आलं तर तुमचे ते काय असणार आहे? फ्युचरबद्दलचे प्लॅन किंवा तुमचा एखादा पर्पज क्लिअर असलेला असणार आहे. इथंपर्यंत क्लिअर झालं. आता बघा, गोइंग फॉर. गोइंग फॉरचा यूज कधी करायचा? एखाद्या गोष्टीसाठी किंवा एखाद्या पर्पजसाठी जाणे. म्हणजे इथं एखाद्या प्लेसवर फोकस न करता तुमच्या पर्पजवर इथे फोकस केलेला असेल, अशा कंडिशनमध्ये तुम्हाला गोइंग फॉरचा यूज करायचा. आय होप तुम्हाला क्लिअर होत असेल थोडंफार. म्हणजे गोइंग फॉरच्या नंतर तुमचा प्लेसचं इम्पॉर्टन्स नसून, तुमच्या प्लेसला इम्पॉर्टन्स नसून तुमच्या पर्पजला इथे इम्पॉर्टन्स दिलेला आहे. क्लिअर? याचं जी फॉर्म्युला आहे बघा, फॉर्म्युला बघा, सब्जेक्ट प्लस एम इज आर वॉज वर प्लस गोइंग फॉर प्लस पर्पज. म्हणजे गोइंग फॉरच्या नंतर तुम्हाला पर्पज लिहायचा आहे आणि गोइंग टूच्या नंतर प्लेस लिहायचा आहे. क्लिअर? याचे एक्झाम्पल बघा, मी फिरायला जाणार आहे किंवा मी फिरायला जात आहे. म्हणजे तुमचा पर्पज काय? फिरणे. हा तुमचा काय आहे? ते पर्पज आहे, उद्देश आहे. बरोबर? म्हणून इथे तुम्हाला फॉर घ्यायचा आहे गोइंग सोबत. आय एम गोइंग फॉर अ वॉक. आय एम गोइंग फॉर अ वॉक. ती नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी जाणार आहे किंवा जात आहे. इथे ती इंटरव्ह्यू, पर्पज काय आहे? इंटरव्ह्यू आहे. सी इज गोइंग फॉर अ जॉब इंटरव्ह्यू. सी इज गोइंग फॉर अ जॉब इंटरव्ह्यू. ती खरेदीसाठी जाणार आहे. सी इज गोइंग फॉर शॉपिंग. सी इज गोइंग फॉर शॉपिंग. अकॉर्डिंग टू टेन्स तुम्हाला इथे हेल्पिंग वर्ब्स घ्यायचे आहेत. प्रेझेंटचे सेंटेन्स असेल तर प्रेझेंटचे हेल्पिंग वर्ब घ्या आणि पास्टचे सेंटेन्स असेल तर पास्टचे हेल्पिंग वर्ब घ्या. मी काल फिरायला जाणार होतो. आय वॉज गोइंग फॉर अ वॉक यस्टरडे. आय वॉज गोइंग फॉर अ वॉक यस्टरडे. पास्टचं सेंटेन्स आहे म्हणून वॉज घेतलं. मी आज खरेदीसाठी जाणार नाही. नेगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि प्रेझेंटचा आहे. सिम्पल तुम्हाला हेल्पिंग वर्ब सोबत नॉट घ्यायचं आहे. आय एम नॉट गोइंग फॉर शॉपिंग टुडे. आय एम नॉट गोइंग फॉर शॉपिंग टुडे. आय होप तुम्हाला इथंपर्यंत क्लिअर झालेलं असेल. आता यातले की फॅक्टर बघा. आय एम गोइंग टू द पार्क. याच्यामध्ये तुम्ही पार्क आहे म्हणजे इथे तुम्ही प्लेस म्हणजे ठिकाणला काय केलं आहे? ठिकाणावरती तुम्ही फोकस केला आहे. आणि आय एम गोइंग फॉर द वॉक याच्यामध्ये तुम्ही काय केलं आहे? तुमचा पर्पज सांगितला आहे, ना की तुमचं ठिकाण इथं ठिकाण सांगितलं आहे. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल, जर तुम्ही कुठे जात आहेत हे जर तुम्हाला सांगायचं असेल, म्हणजे तुम्ही कोणत्या ठिकाणी जात आहात हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्हाला गोइंग टू प्लस प्लेस घ्यायचा आहे. आणि तुम्ही कशासाठी जात आहे म्हणजे तुमचा पर्पज, जर तुमचा पर्पज असेल तर तुम्हाला फॉर प्लस गोइंग फॉर प्लस तुमचा पर्पज लिहायचा आहे. क्लिअर झालं? इथेपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं. आता एक बघा, जर तुम्हाला या दोन्ही गोष्टी एकाच सेंटेन्समध्ये सांगायच्या असतील, म्हणजेच तुम्ही कुठे जात आहेत आणि का जात आहेत,
असे सेंटेन्स म्हणजे तुमचं प्लेस पण तुम्हाला सांगायचं आहे आणि तुमचं पर्पज पण सांगायचं आहे. अशी सेंटेन्स कशी बनवायची बघा, एकदम इझी आहे. मी बाजारात खरेदीसाठी जात आहे. आता मी बाजारात पण जातोय आणि मी खरेदीसाठी पण जातोय. दोन्हीही गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर गाईज सिंपल तुम्हाला फॉर्म्युला वाईज सेंटेन्स बनवायचं आहे. पहिल्यांदा तुम्हाला मी बाजारात म्हणजे प्लेसचं नाव लिहायचं आहे आणि प्लेसच्या नंतर तुम्हाला तुमचा पर्पज सांगायचा आहे. आता बघा हे सेंटेन्स कसं बनेल. आय एम गोइंग टू द मार्केट फॉर शॉपिंग. आय एम गोइंग टू द मार्केट फॉर शॉपिंग. इझी आहे. बाजारात जात आहात म्हणून मी पहिल्यांदा लिहिलं गोइंग टू द मार्केट. कारण तुम्हाला प्लेस लिहायचा असेल तर गोइंग टूचा यूज करायचा म्हणून इथे गोइंग टू द मार्केट लिहिलं. आणि कशासाठी जात आहेत, खरेदीसाठी. म्हणून आपण हा आपला तुमचा काय आहे, पर्पज आहे खरेदी करणे. म्हणून त्याच्या आधी तुम्हाला शॉपिंगच्या आधी फॉर लिहिलं. फॉर शॉपिंग. इथे गोइंग टू फक्त एकदाच यूज करायचा आहे कारण आपण एका सेंटेन्समध्ये यूज करतोय. क्लिअर झालं. अजून सेंटेन्स बघा. मी दवाखान्यात तपासणीसाठी जात आहे. तुम्ही दवाखान्यात पण जात आहात आणि तपासणीसाठी, दोन्ही सेंटेन्स आहेत. ॲज इट इज मी जसं पहिले सेंटेन्स तुम्हाला बनवून दाखवलं तसं बनवायचं आहे. सी इज गोइंग टू द हॉस्पिटल फॉर चेकअप. सी इज गोइंग टू द हॉस्पिटल फॉर चेकअप. जेव्हा एकाच सेंटेन्समध्ये दोन्ही गोष्टी येतात, तुमचं प्लेस आणि पर्पज, त्यावेळेस तुम्हाला फक्त एकदाच एकाच ठिकाणी गोइंग लिहायचं आहे आणि गोइंग टू लिहिल्यानंतर तुमचं प्लेस लिहायचं आहे आणि तिथे सिम्पली तुम्हाला फॉर लिहून तुमचं पर्पज लिहायचं आहे. एकदम इझी आहे. एक दोन सेंटेन्सची तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला खूप लवकर हे समजून जाईल. आय होप तुम्हाला समजलं असेल. गाईज तुमच्या प्रॅक्टिससाठी 2 सेंटेन्स देत आहे. ते सेंटेन्स तुम्ही बनवून मला कमेंट करा. पहिलं सेंटेन्स आहे मी जेवणासाठी हॉटेलमध्ये जात आहे आणि दुसरं आम्ही वाचनालयात अभ्यासासाठी जात आहोत. आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल असेल. हा व्हिडिओ जर तुमच्यासाठी थोडाही हेल्पफुल असेल तर गाईज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.